दंडवत प्रणाम. मी सतीश दादा गुरु भोजरथ बाबाजी अमृते श्री गोपालकृष्ण मंदिर मानव रजश्म तामसा तालुका हदगाव जिल्हा नांदेड. प्रथमतः मार्गाचे अधिकारण दत्तात्रय प्रभूंच्या श्री चरणी साष्टांग प्रणिपात करतो. साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्याही चरणी विनम्र विवादन करतो. कैवल्यवासी गुरुमाता तपस्विनी भामाताईची अमृते संस्थापक श्री गोपालकृष्ण मंदिर तामसा ताईंच्या अंतःकरणामध्ये आठवण करतो. विद्यागुरुवर आदरणीय श्रद्धेय तळगाव निवासी बाबांना दंडवत प्रणाम. आदरणीय श्रद्धेय कवीश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबाजी अमरावती बाबांना दंडवत प्रणाम. या ग्रंथाचे लेखक आदरणीय श्रद्धेय ज्ञान महर्षी विद्वतरत्न चिंतनजनक बाबाजी बाबांना दंडवत प्रणाम. आदरणीय श्रद्धेय गुरुवर्य श्री गोपालकृष्ण मंदिर तामसा संचालक आदरणीय दादांनाही दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या आणि अमृत प्रवर्तक या ग्रुपमधून श्रवण करत असलेल्या सर्व अच्युत गोत्र्यासी दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर आहे 94 052 75 075. बऱ्याच जणांनी मला विचारलं अमृत प्रवर्तक नेमकं काय आहे. अमृत प्रवर्तक नावाचा एक समूह, एक ग्रुप आहे. या ग्रुपमधून जवळ 1 वर्षापासून लीळा चरित्र, त्याचप्रमाणे कृष्ण हिंदी चरित्र झालं आणि आता श्रीमद भगवद्गीता आणि चरित्र चालू असतं. परंतु हा मार्गशीर्ष महिना आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्तात्रय प्रभूंचं चिंतन व्हावं, दत्तात्रय प्रभूंच्या लीळेंचं स्मरण व्हावं आणि म्हणून हा एक ग्रंथ दत्तकवच महाभाष्य लावलं. तर अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये ज्यांना सहभागी व्हायचं असेल त्यांनी 94 052 75 075 या नंबरला कॉल करा किंवा मेसेज करा. नित्य नेमान लीळा श्रवण करा. त्यामध्ये आपण आरती, भजन, स्तवन, अनेक शंख समाधानी आपण पाहत असतो. आज आपण पुढे 4थ्या श्लोकाचा दुसरा भाग आपण पाहणार आहोत. कालच्या भागामध्ये आपण निर्मलम रक्तवर्णंच सुंदरम स्वांगशोभितम याचा अर्थ बघितला. आज आपण सुलोचनम विशालाक्षम दत्तात्रेय नमस्तुते आपण याचा अर्थच पाहणार आहोत. दंडवत हो. काल आपण बघितलं कवीने सांगितलं की दत्तात्रय प्रभूंच्या मुखाला चंद्राची उपमा देता येत नाही, कारण की तो चंद्र आहे त्याला डाग आहे, तो परप्रकाशित आहे आणि परमेश्वर हा स्वयंप्रकाशित आहे. त्याला कोणी प्रकाशमान करू शकत नाहीये. फक्त ज्ञानाने तो प्रकाशतो, भक्तीने तो प्रकाशित होत असतो. जसं सृष्टीमध्ये परमेश्वर आहे हे कधी समजलं जेव्हा आपल्याला परमेश्वराने सांगितलं, ज्ञान दिलं, तेव्हा आपल्याला समजलं. आधी काय माहिती होतं का? म्हणजे काय केला? परमेश्वराने स्वतःचा प्रकाश केला, तो स्वयंप्रकाशित. चंद्र परप्रकाशित कसा? चंद्र हे देवतेचं प्रतिबिंब आहे किंवा सूर्य हे सूर्यदेवतेचं एक प्रतिबिंब आहे. जेव्हा ती देवता त्याला प्रकाशित करेल तेव्हा तो प्रकाश देतो. ते आधीन आहेत ना, तसा परमेश्वर जो आहे स्वयंप्रकाशित आहे, त्याला कुठलीच उपमा देता येत नाही. उपाध्यवास वेरूळचा प्रसंग चरित्रामध्ये येतो. उपाध्यवास स्वामींना भेटण्यासाठी वेरूळ या ठिकाणी येतात. रात्रीची वेळ असते, अंधार पडलेला असतो आणि ते दरवाजा वाजवतात. बाईस म्हणते, बाबा एवढ्या वेळा कोण आलं असेल? स्वामी सांगतात, बाई तुम्ही दार उघडा. बाईचं दार उघडतात आणि मग उपाध्यवास येतात. बाईस म्हणते, पटिका इतकं उशिरा तू आलास? हो बाई, मला समजलं इथे स्वामी आहे आणि मग मला राहवलं नाही. स्वामींना भेटण्याची मला इच्छा झाली. देवाचं दर्शन मला कधी होईल ही मला तळमळ झाली. मी रात्रीच निघून आलो. मग स्वामी राजमठामध्ये राजमठाच्या ठिकाणी ते असतात. आणि मग आता स्वामींना बघायचं कुठं? रात्री सगळीकडे अंधार असतो आणि मग ते दिवा घेतात आणि स्वामींना त्या ज्योतीमध्ये
त्या दिव्याच्या ज्योतीमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतात. स्वामी आमच्या आणि मग स्वामी म्हणतात की बटिका आम्ही इथे आहोत, इथे या. तुम्ही काही दिव्याने आम्हाला शोधताय? परमेश्वर काही परप्रकाशित आहे, तो स्वयंप्रकाशित आहे. स्वामी त्यांना सांगतील या आम्ही इथे आहोत. ते जातात, धन्यवाद करतात. मुद्दा तुम्हाला मला सांगायचं की स्वामींच्या ठिकाणी सांगितले परमेश्वराला कुठल्याही वस्तूने प्रकाशित करता येत नाही. जेव्हा तो आपल्याला दाखवेल तेव्हा तो आपल्याला दिसेल. सृष्टीमध्ये परमेश्वर आहे सिद्ध केलं. देवाने सांगितलं आम्ही अवतरतो, असं असं आहे. कुणी सांगितलं आपल्याला? परमेश्वर. आपल्याला काय माहिती होतं? जीवजगत काय, देवता कशा आहेत, प्रपंच कशा आहे, परमेश्वर कशा आहे, माहिती होतं आपल्याला? नाही. सगळं स्वतः परमेश्वराने सृष्टीमध्ये अवतरुणी ज्ञान दिलं जीवांना. तेव्हा ते म्हणून तो त्याला कुठला जीव प्रकाशित करू शकत नाही, कुठली देवताही प्रकाशित करू शकत नाही. देवतेनं ज्ञान आहे का परमेश्वराचं? नाही. जीवाला तो अज्ञान मुळामध्ये, त्याच्याकडे अज्ञान आहे, अन्यथा ज्ञान आहे. कुणाकडे? जीवाकडे. मतित्रय आहे, सुखदुःख ग्राहकत्व आहे की नाही? आणि सगळं एका अविद्येमध्ये निर्माण झालं, गुंफून बसलेलं आहे. म्हणून तर परमेश्वर या अविद्येचा छेद करतात. अविद्या म्हणजे एक वस्तू जीवाच्या ठिकाणी आहे, ती बाजूला केली. अविद्या म्हणजे ममता. अविद्या म्हणजे को नावाची एक वस्तू आहे. सगळं जे जग आहे की नाही ममतेने गुरफटलेलं, मोहामध्ये पडलेलं आहे. प्रपंच तरी काय, आपण मोहाने पकडून ठेवला ना. आपल्याला माहित नाही का दुःख प्रपंचामध्ये आहे म्हणून? किती दुःख आहे प्रपंचामध्ये, पण आपण सोडतोय का त्याला? अजिबात सोडत नाही. देव ते तर सांगतायत सोडून द्या, मोह दुःखाला कारणीभूत आहे, सोडून द्या. सोडतोय का आपण? चांगलं नाही सोडलं पाहिजे, वाईट सोडून दिलं पाहिजे. चांगलं म्हणजे नेमकं काय? मला ज्ञान प्राप्त झालं पाहिजे, माझ्याकडून स्मरण झालं पाहिजे, जास्तीत जास्त मला स्थानं झाली पाहिजे, जास्तीत जास्त निरूपण मला ऐकता आले पाहिजे, मला भिक्षूंच्या भेटी घेता आल्या पाहिजे, मला जास्तीत जास्त माझा काळ धर्मसाधनेमध्ये कसा जाईल, हा सुद्धा एक प्रकारचा मोह आहे की नाही? मोह चांगला पण आहे, मोह वाईट पण आहे. एखादी चांगली व्यक्ती आहे, त्याची संगत करणे हा चांगला मोह आहे. पण एखादा वाईट व्यक्ती आहे तरी आपण त्याचं संगत करतो, निरर्थक त्या गोष्टींचा मोह करतो, हा दुःखाला कारणीभूत आहे. दोन्ही आहे, एक चांगलं एक वाईट आहे. मग आपण काय मोह करायचा हा आपण ठरवायचा. चांगल्या व्यक्तींचा मोह करायला काय हरकत नाही ना आपल्याला. जे वाईट आहे त्यांचा मोह कशाला करत बसायचा? प्रपंच वाईट आहे त्याचा कशाला मोह करत बसायचा? आज न उद्या मला तो सोडावंच लागणार आहे ना. आपण त्याला मोहाने कवटाळून बसलो. प्रपंच दुःखरूपच आहे ना. बाईनाबाईंनी फार सुंदर ओळी वापरली. आरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. असा तो संसार आहे. आधी हाताला चटके मग भाकर मिळत असते. महिलांना माहिती आहे कशी चटके बसतात, चपाती करताना, भाकरी करताना, स्वयंपाक करताना. त्यांना चांगलं माहिती आहे. फक्त पुरुषांना गरम गरम पाहिजे असतं. तो म्हणतो गरम का वाढलं नाही, गरम वाढलं लवकर. त्यांना जरा बसव स्वयंपाकाला, मग कळलं कसं असतं ते. म्हणजे प्रपंच हा दुःखरूप आहे, तो चटके देणारा आहे. आणि मग हा चटके देणारा प्रपंच नको आहे ना आम्हाला, म्हणून दत्तात्रेय प्रभूंची मूर्त बघता आली पाहिजे. तर म्हटले दत्तात्रेय प्रभूंची आणखी मूर्त कशी आहे? दत्तात्रेय प्रभूंना बाह्य उपमा देता येत नाही का? त्याला कुठली उपमा देता येत नाही. कौंडण्य आहे, चंदनासी अत्तर फुल्ला रंग जैसा का लावावा. ते सांगतात की ज्याप्रमाणे चंदन आहे त्याला अत्तर लावून चालेल का? तो पहिला सुगंधित आहे ना, त्याला अत्तर लावून कुठला त्याला वास येणार आहे? जो सुगंधित पहिलाच आहे त्याला अत्तर लावून चालेल का? नाही चालणार. किंवा ज्याप्रमाणे फुलाला रंग कैसा लावावा, एखादं फुल सुगंधित आहे त्याला दुसरा रंग लावून चालेल का?
नाही, ते मुळातच सुगंधित आहे. त्याला कुठला रंग बसत नाही, चंद्राला कुठला अत्तर लावून चालत नाहीये. तसा हा परमेश्वर आहे, त्याला कुठलंच उपमा देता येत नाही. एखादा भक्त आहे, प्रेमाची महती त्याला माहिती आहे, त्याला सांगून चालेल का? तो प्रत्यक्ष अनुभवतो. एखाद्याकडे अनुभव ज्ञान आहे, आपण त्याला सांगून चालेल का? त्यालाच पहिला मोठा अनुभव आहे ना. एखादा विरक्त आहे, आपण त्याला त्यागाचं व्याख्यान देता येईल का? एखादा तुमच्यासमोर विरक्त पुरुष आला, आपण त्याला त्यागाचं सांगू लागलो. किंवा एखादे विरक्त आहे ज्यांनी सगळा त्याग केला, आपण त्याला त्यागाचं महत्व सांगतो. काही काही लोक ग्रस्त साधूंना त्यागाचं महत्व सांगतात. बाबा तुम्हाला हे कशाला पाहिजे, ते कशाला पाहिजे, हे कशाला लागतं, ते कशाला लागतं. अरे त्यांनी सगळं त्याग केलेला पहिलाच. तो सगळं जे काही देवाचं करणे म्हणून करतो. त्याला काय भेटली, गाडी माडी घोडी कसली, ती सगळं देवाने दिलेलं आहे. आपण त्याला सांगायचं का तुम्ही हे त्याग करा, तुम्ही सांगून द्या, टाकून द्या. तो विरक्त, त्याची आसक्ती कशामध्ये नाहीये. आसक्ती कशामध्ये आहे? आसक्ती ही परमेश्वरामध्ये असते. तो फक्त म्हणतात की माझं करणी आहे, देवाने मला दिलं, उपभोगायचं, बस संपलं. आणि ते का माझं आहे का? ते परमार्गाचं असतं. तसं कवी सांगतात की दत्तात्रय प्रभूंच्या जी मूर्त आहे, तिला जी मूक आहे, तिला कुठलंच उपचार म्हणजे तिला वर्णन आम्हाला करता येत नाहीये. आणि म्हणून म्हणतात की अनेक सौंदर्य ते कोणते ना, सुलोचनम. सु म्हणजे चांगल्या प्रकारचे, लोचन म्हणजे नेत्र. दत्तात्रय प्रभूंचे नेत्र कसे म्हणाले? चांगल्या प्रकारची आहेत. ज्यांच्या दृष्टीमध्ये मांगल्य असते अशी ती दृष्टी, ती सुलोचन. आपण डोळ्यांना उपमा देतो बघा, कमल नयन, मृग नयन अशी उपमा देत असतो. आपण फिल्ममध्ये पाहतो, तो ऍक्टर असतो, तो उपमा देतो, हे मृग नयनी, हे कमल नयनी, तुझे डोळे किती चांगले आहेत, तुझे होठ किती चांगले आहेत, तो उपमा देत असतो. परंतु डोळ्यांचा आकार भला मोठा असेल, डोळे मोठे आहेत, परंतु सौंदर्य दृष्टीवर अवलंबून असतं. कमल नयनामध्ये वासना आहे, क्रोध आहे, मत्सर आहे. किंवा काम कटाक्ष जो असतो तो तर तपस्व्यांना, विरक्तांना त्यांची तपश्चर्या भंग करणार आहे. सांगितलं बघा, नेत्र कटाक्ष, हास्य कटाक्ष, हे कटाक्ष स्त्रियांकडे असतात. एखाद्या स्त्रीकडे नैल कमल नयन कटाक्ष म्हणजे इतके डोळे सुंदर असतात, पाहिलं कीच ते माणूस प्रेमामध्ये पडतो. कमल नयन, मृगनयन. मृगनयन म्हणजे हरणासारखे डोळे असतात. काही काहींच्या डोळ्यामध्ये सौंदर्य असतं, काहींच्या चेहऱ्यावर सौंदर्य असतं, काहींच्या हास्यामध्ये सौंदर्य असतं. म्हणजे प्रत्येकाचं एक वेगवेगळं सौंदर्य सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं की कमल नयन आणि मृगनयन ही सुद्धा उपमा देता येत नाही, कारण त्याच्यामध्ये वासना आहे, त्याच्यामध्ये क्रोध असतो. परंतु दत्तात्रय प्रभूंचं जे लोचन, ते सुलोचनम आहे. सुलोचन म्हणजे ते निर्मळ आहे, तिथल्या कुठल्या प्रकारची वासना नाही, क्रोध नाही, मत्सर नाही. ज्या दृष्टीला मळ नाही ते सुलोचनम असं म्हटलेलं आहे. आपण म्हणतो की नाही अमक्या व्यक्तीची नजर चांगली नाही, जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा ते डोळे कसे दोषरूपी असं समजले जातात. परंतु परमेश्वराकडे पाहत असताना त्यांचे डोळे हे लोचन म्हणजे सुंदर आहे. डोळ्यामध्ये दृष्टी सुंदर असावी लागते. फक्त डोळेसून चांगले चालेल का? नाही चालणार. फक्त सौंदर्यासून चालेल का? नाही चालणार. आपले डोळे जर चांगले असतील तर डोळ्याची नजर आपली चांगली असली पाहिजे. म्हणतात ना, कधीही पण कुणाला चांगल्या नजरेने पाहावं किंवा चांगल्या तोंडाने बोलावं, म्हणतात की नाही असं. मग ही त्यांनी सांगितलं की डोळे चांगले असून फक्त चालत नाही, ते नजर तशी पाहिजे. तशी नजर ज्या सुंदर मुलीमध्ये आई पाण्याची नजर शिवरायांची होती.
नजर चांगली असून चालत नाही, डोळे मोठे असून चालत नाही, नजर चांगली असावी लागते, दृष्टी चांगली असावी लागते. ज्याप्रमाणे शिवछत्रपती ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं ते शिवाजी महाराजांची दृष्टी फार महत्वाची आहे. एका सुंदर मुलीला दरबारामध्ये आणल्या जातं. कोणतरी सांगतं महाराज याला आपल्या जवळ ठेवा. त्यांनी सांगितलं नाही, ही आम्हाला आईसारखी आहे. ही जर आमची आई असते, जर मी यांचा मुलगा झाला असतो ना तर मी सुद्धा सुंदर झालो असतो. अशीच आमुची आई असती, आम्ही सुंदर झालो असतो. अशीच आमुची आई असती, आम्ही सुंदर झालो असतो. वदले छत्रपती असं एक ते काव्य आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं ही आमच्या आईसारखी आहे. ज्यांची आहे त्यांना ती वापस दरबारामध्ये नेऊन द्या. आणि मग ती मुलगी मुस्लिमाची असते, मुस्लिम राजाची असते. तिला सन्मानासहित पालखीमध्ये त्या दरबारामध्ये तिला पाठवल्या जातं. हा फरक आहे आमच्या राजामध्ये. तो फरक त्या राजांना कळला. हा फरक आहे आमच्यामध्ये आणि त्या राजामध्ये. मुस्लिमांनी स्त्रीवर अत्याचार केलाच की पहिल्यापासून. शिवरायांच्या काळामध्ये यमन लोकांनी खूप मोठा अत्याचार केला, परंतु शिवरायांनी कुठल्या स्त्रीचा अपमान नाही केला. मग ती मुस्लिम असेल की मराठी. मराठी तर केलाच नाही, पण मुस्लिम जरी असेल तर आमच्या शिवरायांनी कुठलाच अपमान केला नाही. हे आमच्या राजाचं एक वेगळं पण होतं. आजही माझ्या राजाचं प्रत्येकाच्या हृदयावर काय आहे, तो विराजमान आहे. दुसरा प्रसंग सांगतात की एकदा शिवाजी महाराज तमाशा बघायला गेले आणि जिजामातेंना हे कळलं. जिजामाता सांगतात की राजे तुम्ही कुठे गेला होता. त्यांनी सांगितलं काही नाही, मी तमाशा बघायला गेलो होतो. आईने सांगितलं उद्या जर तुमची आई तिथे नाचली तुम्ही आम्हाला पाहसाल. त्या दिवसापासून शिवाजी महाराज कधी पुन्हा तमाशा बघायला गेले नाही. लहान होते ते, काय फार मोठे नव्हते, असतील 11-1 वर्षाचे. आपल्या आईचा शब्द एवढा मनावर घेतला, तेव्हापासून त्यांनी कुठला तमाशा पाहिला नाही. प्रत्येक स्त्रीला ते मातेचं प्रतिबिंब समजायचे. ही शिवरायांची दृष्टी फार महत्वाची आहे. परावया नारी रुक्मिणी समान. जी नारी पराई आहे हे आमची माता समजली पाहिजे. ही नजर आता आहे का आपल्याकडे? आता नाही राहिली कोणाकडे नजर. आता आपल्या नजरेमध्ये तर वासना आहे, आपल्या नजरेमध्ये क्रोध आहे. आपण 100 कोटी कोणाला पाहत असतो का? आपण जेव्हा पाहतो त्या विकार नजरेने पाहत असतो. आमच्या ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये सांगितलं जैसे माये तैसे श्री की. ज्याप्रमाणे तुमची माता आहे ना, त्याप्रमाणे दुसरी जी स्त्री आहे तिला माता समजलं पाहिजे. स्वतःची पत्नी सोडून, आपली पत्नी सोडून ज्या जेवढ्या काही स्त्री आहेत त्यांना प्रत्येकाने मातेचं प्रतिबिंब समजलं पाहिजे. जर असं समजलं, शिवरायांची नजर जर असती किंवा आमच्या स्वामींनी प्रत्यक्ष सांगितलं, ही जर नजर असेल तर बलात्कार होतील का, अत्याचार होतील का? नाही होणार. पण नजर जर राहिली नाही कोणाकडे. हो, माणसाला जाऊ द्या, आपण जर बघत बघत चाललो ना, एखादा प्राणी सुद्धा आपल्यापासून लांब जातो. त्याला माहिती त्याची नजर चांगली नाही, हा कधी काय करेल सांगता येत नाही, कधी दगड फेकून मारेल हे सांगता येत नाही, हे त्या श्वानाला माहिती असतं. तो सुद्धा तुमच्याकडे बघत 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 जातो. आहे का नजर? एवढी नजर, सगळ्या नजर कोणाची वाईट सांगितली? ती मनुष्याची सांगितलेली आहे. प्राणी आपल्याला घाबरतात, माणसं तर घाबरतात, प्राणी आपल्याला घाबरतात. आणि आमचे स्वामी प्राण्यांना अभय देतात. जसा तो ससा आपण बघितला, किंवा ते सवळीद्वाराला तो वाघ स्वामींच्या पाठीमागे आला. स्वामींच्या दृष्टीमध्ये प्रेम त्याला दिसून आलं. किंवा तो महिषा होता, तो स्वामींकडे रोषून आला. आपण ते महिक रोग निवारण लीळा बघितली. एक म्हैस असते, ती स्वामींकडे धावत धावत येते. स्वामी तिला कृपादृष्टीने पाहतात, लगेच तिच्या डोळ्यातला रोष निघून जातो. का? स्वामींची कृपादृष्टी नजर तशी आहे. आज प्राण्यांना माहिती आहे, एवढा मनुष्य विचित्र प्राणी आहे, याच्यासारखा विचित्र कोणीच नाही.
म्हणून तो प्राण सुद्धा माणसाच्या लांबून जातो, नजरेकडे बघत बघत जातो. का तर आपली डोळे फक्त मोठे आहेत, परंतु आपली दृष्टी चांगली नाही, त्याच्यामध्ये वासना आहे. जेव्हा हे मातृत्व भाव आपल्याला निर्माण होईल तेव्हा आपली नजर चांगली होईल. आम्ही फक्त शिवजयंती साजरी करतो, फक्त भानगडी करतो. तिथीवर करायची की कशावर करायची, त्याच्यात दंगे मोठे मोठे होतात. फक्त भानगडी करत बसू नका. आम्ही फक्त घरामध्ये शिवरायांचा फोटो लावतो, परंतु शिवरायांचा आदर्श कोणी घेतला का? आजकाल ते फॅड आलं बघा, ते शिवरायासारखं तो चंद्र टिळा काढायचा, हातामध्ये कडं घालतात, मी शिवराय. चांगलं आहे की, फक्त कडं घालू नका आणि गंध लावू नका. त्यांचे जे संस्कार आहे ते आपल्यामध्ये उतरवा. तरुण पिढी जयंती साजरी करा की, त्याचा अभिमान आहे. तुम्ही दैवत त्याला मानता, बरोबर आहे, पण ते मानण्याबरोबर त्यांनी काय आम्हाला आदर्श दिले, त्यांनी काय आम्हाला संस्कार दिले हे आपण पाहतो का? आपण म्हणजे थोर पुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करतो किंवा आपण परमेश्वराचे अवतार दिन साजरे करतो. म्हणजे काय फक्त ते करायचे असतात का? फक्त नाचायचं असतं का? बँड लावायचं असतो का? फक्त नटायचं थटायचं असतं का? नाही, ते तर कराच की, तो आनंद घ्या, परंतु त्यांनी आम्हाला काय विचार दिले, त्यांनी काय आम्हाला संस्कार दिले हे आपण पाहतो का? नाही, फक्त भव्य दिव्य जयंती साजरी करतो. आजकाल तर एवढं बिभत्स रूप आलं तर जयंतीला, मग ते गणपती मिरवणूक असेल, शिवराय जयंती असेल, कुठली असेल, फुल दारू पितात. आजकाल सगळं बिघडून गेलंय काम. पाहतो आपण समाजामध्ये बऱ्याच ठिकाणी दिसून येतो, दारू पिणार, नॉन व्हेज करणार, मग तिथे येऊन नाचणार. आपण सगळी त्याची विटंबना केली, तुम्ही त्या कार्याचा अपमान करता, हे लक्षामध्ये ठेवा. फक्त काय फॉर्मॅलिटी म्हणून करू नका. जयंत्या काय फॉर्मॅलिटी नाहीये. त्यांचा आदर्श, त्यांचा वसा आणि वारसा आमच्यामध्ये उतरला पाहिजे. अरे बाकीचं जाऊ द्या, शिवरायांचा एक तरी गुण आपल्यामध्ये उतरला पाहिजे की नाही? त्यांनी किल्ले निर्माण केले 16 वर्षामध्ये. तुम्ही बापाला मदत करू शकत नाही, झाला 30 वर्षाच तरी. काही काही ठिकाणी पाहतो की आईबाप काम करतात, मुलं इथे बसून खात असतात. मग काय तुम्ही आदर्श घेतला? फक्त आम्ही हिंदू, आम्ही शिवाजीचे वंशज. कुठला वंशज आहे? तुझ्यामध्ये काही गुण आहे का त्याच्या प्रकारचा? जर तू शिवरायांचा वंशज असतात, आमच्या देशामध्ये बलात्कार झाले नसते, अत्याचार झाले नसते, आम्ही एक निष्ठ पत्नीवर राहिलो असतो. आहे का समाजातली तशी परिस्थिती? नाही. का तर आमची नजर बदललेली आहे. ही दृष्टी फार महत्वाची आहे. म्हणून ही नजर, शिवरायांसारखी दृष्टी आम्हाला करता आली पाहिजे. फक्त डोळे मोठे असून चांगलं चालत नाही, फक्त चेहरा चांगला असून चालत नाहीये. दृष्टी चांगली फार असणं महत्वाचं असतं. दुसरं उदाहरण दिलं की ज्या विवेकानंद एका ठिकाणी गेले, त्यांचं व्याख्यान झालं. एक मुलगी त्यांच्याकडे आली, ती म्हटली, स्वामी मला तुमच्यासोबत लग्न करायचंय, तुम्ही फार सुंदर दिसता, तुम्ही बोलता पण तसे चांगले, दिसायला तुम्ही सुंदर आहात, मला तुमचं लग्न करायचंय, तुम्ही माझे पती होसाल का? त्यांनी सांगितलं, मुली तू मला मुलगा समज, मी तुला आई समजतो, बस. ती मुलगी तिथे नतमस्तक झाली, त्यांच्या पायावर तिने डोकं ठेवलं. का? एकच शब्द बोलले की तू माझी आई आहेस, मी तुझा मुलगा आहे, बाकी मला काय माहिती नाही. ती नजर तिथे वासना होती का? ती नजर चांगली असावी लागते. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की जी दृष्टी आहे ती चांगली पाहिजे. तसं परमेश्वराचं जे सुलोचनम आहे ती कृपादृष्टी आहे, म्हणून त्याला सुलोचन म्हटलं. परमेश्वराची जर कृपादृष्टी झाली, आमचे सगळे दुःख दूर होतात. आपण नाही का, देवाची कृपादृष्टी आपल्यावर पाहिजे, कृपाही पाहिजे, दृष्टीही पाहिजे. ज्या ज्या जीवावर परमेश्वराची कृपादृष्टी झाली, तू उद्धरलाच की नाही? म्हणून दत्तात्रेय प्रभूंचे लोचन ते कृपादृष्टी आहे. तिकडे पाहिल्यानंतर सगळं दुःख आमचं दूर होणार आहे. सुलोचनम आहेत. सुलोचनम नेत्र चांगले आहेत. नेत्र चांगले आहेत का?
सुलोचनाचे आहेत का म्हणाले? विशालक्षम. दोन्ही पण आहेत, सुलोचन पण आहेत आणि विशालक्षम पण आहेत. हे दोन्ही समानार्थी शब्द सांगितलेत. तसं परमेश्वराची कृपादृष्टी आपल्यावर असावी, आपल्या परिवारावर असावी. आपण देवाला ही प्रार्थना केली पाहिजे. कारण बाकीच्या दृष्टी आहेत ते आपल्या काही कामाचे आहेत का? नाही. आपण किती जणांना बघितलं, कितीलाही जरी बघितलं तर ते आपल्या कामाचं आहे का? नाही. परंतु परमेश्वराची कृपादृष्टी होणं हे आपल्या जीवनातली फार मोठी संपत्ती असते. आणि ही संपत्ती आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून भगवंताची कृपादृष्टी माझ्यावर राहावी असं आपण दररोज काय करत जा? देवाला प्रार्थना करत जा. कारण ती निर्मळ आहे, स्वच्छ आहे. आणि आम्ही तिकडे त्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर आम्हालाही काहीतरी भलं होणार आहे. म्हणून जे भलं आहे ना ते बघत जायचं. म्हणून ते सांगतात की सुलोचन म्हणजे मांगल्य, विशालक्ष म्हणजे व्यापकता असा अर्थ होतो. आपल्याकडे डोळे आहेत परंतु शेजाऱ्याची उंची पाहत असताना मन प्रसन्न होतं. याला म्हणतात विशालक्ष. ज्यांना अनेकांचं हित दिसतं त्याला म्हणतात विशालता. एखादा मनुष्य असतो तो दुसऱ्याचं हित पाहत असताना त्यालाही समाधान वाटतं. ही विशालता आहे. चला बा, माझं भलं व्हावं, त्याचं पण भलं व्हावं, ही विशालता आहे. ही दृष्टीची विशालता आहे. किंवा अनेक असा असतो की त्याला कधीच कुणाचं बरं दिसत नाही, नुसता दुसऱ्याचं दोष काढत राहतो किंवा त्याचं मोजमाप काढत राहतो. आहे का? आहे, डोळे चांगले आहेत की त्याचे, परंतु कुठेतरी त्याला नावे ठेवणार किंवा उदारता दाखवणार नाही. काही काही असतात, काही काही उदार असतात आणि काही काही संकुचित विचाराचे असतात. पण ज्यांना अनेकांचं हित दिसतं ती विशालता आहे. तसं परमेश्वर जो आहे त्याला जीवाचं हित आहे. अनेक जीवांचं हित करणारा परमेश्वर आहे. ती दृष्टी परमेश्वराची फार महत्वाची आहे. जीवाची दृष्टी काय घेऊन बसला? कोणाची कधी कशी असते, कोणाची कधी कशी असते. आणि आजकाल तर या कलियुगामध्ये दुसऱ्याचं बरं कधी दिसत नाही. आपलाच आपले टंगडे ओढत असतो, पाहतो की नाही? आपला त्यामध्ये जर जास्त मराठीमध्ये फॅड भरपूर आहे की आपला एखादा मराठी मनुष्य मोठा होतो त्याला दुसऱ्याला भावकीला बघवत नाही. याला खाली कसा वाढायचा किंवा आपल्यातला पुढे कसा चालला, त्याला कसा मागं खेचायचा, सगळे तर खेची चालू आहे. तो जातो ना आपल्यापेक्षा पुढे, त्याला काहीतरी बदनाम त्याला मागं वढायचं, त्याला काहीतरी कलंक लावायचा, त्याला मागं वढायचं. यालाच फार मोठा कलंक लागलेला असतो पण तो त्याला लावण्याचा प्रयत्न करत असतो. का तर ही आपल्याकडे दृष्टीची विशालता नाहीये. परमेश्वराकडे दोन्ही सुलोचनम पण आहे आणि विशालता पण आहे. सुलोचनम विशालक्षम, ज्याची दृष्टी व्यापक तो विशाल म्हटलेला आहे. काही काही असतात ते कुठेही कुणावर अन्याय होऊ देत नाहीत. जे काय वाटण्या करायच्या समान करायच्या, जो काय न्याय करायचा समान करायचा. आज कोर्टामध्ये न्यायाधीश बसलेला असतो, त्यालाही काळा कोट असतो, खाली बोलणाऱ्याला काळा कोट असतो आणि सगळं मग तिथे का न्याय होत असतो का? नाही. जिकडे पैसा तिकडे न्याय. आज समाजामध्ये काय आहे? जिकडे पैसा तिकडे न्याय. आजकाल लोक नाही का खून करून पण वापस बाहेर येतात किंवा लबाड असून पण ते खरे ठरतात का? आज सगळं कलियुगाचं वातावरण तसं आहे. पैसा फेका सगळं होईल. म्हणून तिथे ती देवता असते, ती न्याय देवता, तिला पट्टी बांधलेली आहे, तिलाही काळी पट्टी बांधलेली असते. तिला माहिती मी काही बघवत नाही, माझ्याकडून सहन होणार नाही, तिलाही पट्टी बांधून ठेवली. सगळी लबाडी चालली की नाही आजकाल. म्हणून जो न्याय करतो तो न्यायाधीश म्हटलेला आहे. फक्त एकच न्यायाधीश आहे, तो कोण? फक्त परमेश्वर. तो फक्त बरोबर न्याय करतो, कुणालाही कुठेही अन्याय होऊ देत नाही. क्वचित एखादा मनुष्य असेल उदाहरण करण्याचा,
तो बरोबर न्याय करेल. तो म्हणतो नको बाबा, हे मला हे बी सारखे, मला ते बी सारखे, मला सगळी मुलं सारखी, मला सगळे शिष्य सारखी. तो काय अन्याय होऊ देणार नाही. तो गुरु असेल किंवा तुमच्या तिकडे वडील असेल. म्हणून त्यांनी सांगितलं न्याय करताना विशालता, अंतःकरणाची उदारता असावी लागते. घरामध्ये पण असं होतं की नाही, जिच्यावर जास्त प्रेम आपण तिची बाजू घेत असतो. आजकाल आपण प्रपंचामध्ये पाहतो, नवीन सून घरामध्ये आली की मुलाचं प्रेम आपल्या आईवडिलांवरचं कमी होत असतं. एक मुलगा होता, नवीन लग्न झालं. पहिला आईला म्हणायचा, आई तू माझ्याशिवाय मी तुला कुणालाच मी जवळ करणार नाही. जरी माझं लग्न झालं ना, पहिलं प्राधान्य तुला राहील, एवढं मी तुझ्यावर प्रेम करतो. आईने विश्वास ठेवला. आणि मग नवीन लग्न झालं, सून घरामध्ये आली. सून दिसायला चांगली पण हुशार होती. आजकाल येडं काही कोणी नाही राहिलेलं, सगळे आता हुशारच झालेले आहेत. आज येडं कुठं कोण आहे, सगळे हुशार आहेत. आणि मग दररोज आई त्याला भाजी करून द्यायची, तो जेवण करायचा लग्नाच्या अगोदर. एक दिवस भाजी तिखट झाली. ती भाजी त्याच्या बायकोने केली होती, आईने केली नव्हती. आला आईला त्याने भरपूर बोलला. आणि मग आईने हळूच सांगितलं, बाळा ती भाजी मी नाही केली, ती तुझ्या बायकोने केली. बायकोने केल्या म्हटलं बरोबर. हा अजिबात पुढं काही बोलला नाही. असं का म्हटलं, तेवढंच गप्प बसला आणि आपल्या खोलीत निघून गेला. मुद्दा तुम्हाला मला सांगायचं की तेव्हा बोलला का आपल्या बायकोला? तो नाही बोलला. त्याने दुप्पट त्याच्या बायकोला बोलायला पाहिजे होतं. बोलला का? तो एक शब्द नाही बोलला. आणि कोणी बोलतं का बायको पुढे एक शब्द आजकाल? नाही बोलत. गप्प म्हटलं तर गप्पच बसावं लागतं त्याला. केवढा मोठा का असा न्यायाधीश असेल तर घरी आल्यानंतर त्याला सगळी कामं करावी लागतात. कोणी असेल, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, कोणीही असेल, तिने आहो म्हटलेला याला काहोत लगेच म्हणावं लागतं, नाहीतर बाकी सगळं भेटणार नाही ना. मग कोणीही राहतो. एवढा मोठा राजा असतो, दासी म्हटली असं कर, त्याला करावं लागतं. का? त्याचं प्रेम तिशी गुंतलेलं असतं. एवढा मनुष्य अधीन होऊन जात असतो. म्हणून विशालता फार महत्वाची आहे. ज्याला समान न्याय करता येतो तो जीवाकडून होत नाही, तो फक्त समान न्याय परमेश्वर करू शकतो. हे त्यांनी सांगितलं. न्याय करू शकतो म्हणजे काय? परमेश्वर या सृष्टीमध्ये आलेल्या जीवावर कुठलाच अन्याय होऊ देत नाही. म्हणजे ज्याने पुण्य केलं त्याला पुण्याचंच फळ भेटणार, ज्याने पाप केली त्याला पापाचं फळ भेटेल. असं होईल का? आणि पुण्य केलं त्याला पापाचं फळ भेटलं, असं होईल का? नाही. परमेश्वर न्यायाधीश आहे. गोपालकृष्ण महाराज द्वापार युगामध्ये युद्धाच्या प्रसंगी दोन्ही ठिकाणी न्याय करण्यासाठी गेले. त्यांना वाटलं पांडवावर अन्याय होऊ नये आणि कौरवांनाही जे कौरव आहेत त्यांनाही युद्ध होऊ नये. गेले की न्याय करण्यासाठी. भगवंताचं अंतःकरण विशाल होतं. तीनदा गेले गोपालकृष्ण महाराज, तीनदा गेले. करून बघितलं, नाही जमलं. दुर्योधनाला सांगितलं, राजाला धृतराष्ट्राला सांगितलं, सगळं समजून सांगितलं, राजन युद्धाचा परिणाम भयंकर होईल महाराज. उद्या तुमच्याकडे रडायला सुद्धा कोणी राहणार नाही, एवढा भीषण परिणाम होईल, लक्षामध्ये ठेवा. तरी समजलं का त्याला? नाही समजलं. परमेश्वराला माहिती होतं की हे दुर्योधन अन्यायी आहे, तरी पण गेलेच की नाही. त्यांना न्याय करायचा होता. ही दृष्टी असणं फार महत्वाचं असतं. म्हणून सुलोचन विशालाक्षम. परमेश्वर कसं आहे म्हणाले? लोचन पण चांगले आहेत पण त्याचं अंतःकरण विशाल आहे. अहो, देवाचं अंतःकरण विशाल होतं म्हणून तर आपण पुन्हा पुन्हा इथे आलो ना. देवने काय एकदा तुमची वाट बघितली का? पुन्हा पुन्हा जन्माला आणलं आम्ही ते पुन्हा पुन्हा दौडून टाकलं ना. तरी परमेश्वर आपल्याकडे पाहतात. कधी हा जीव आज ना उद्या माझ्याकडे बघेल.
आपण त्याच्याकडे पाहतो का? नाही पाहत. परमेश्वर आपली वाट पाहतात. हा आज तरी मला अनुसरेल, उद्या तरी मला अनुसरेल, पाहत नाहीत, आपली वाट पाहतात. फार सुंदर एक ओवी बाबांनी सांगितली. निढळावरती हात ठेवून वाटची तू पाहसी, पण मी कडे वाढविल्या रे पापाच्या राशी, पण मी कडे वाढविल्या रे पापाच्या राशी. देव माझी वाट बघतोय, आज तरी अनुसरेल, उद्या तरी अनुसरेल, याचं काहीच काम घरी नाही, आज तरी माझ्याकडे येईल, तरी पण घरी बसला, येत नाहीये. ही परमेश्वराची अंतःकरणाची विशालता ही फक्त परमेश्वराकडे आहे, जीवाकडे ती नाहीये. म्हणून परमेश्वर हा सर्व जीवांना मायेला स्पर्श करणारी परमेश्वराची दृष्टी आहे. परमेश्वराची दृष्टी ही सर्व जीवांना मायेची स्पर्श करणारी आहे. तो संकोचमय नाही आहे, तो विशालमय आहे. म्हणून त्याला म्हटलं सुलोचनम विशालाक्षम. परंतु जीव असा आहे, फक्त माझं, तुझं, हे माझं, ते तुझं, हे आमचं, हे तुमचं नाही. फक्त डोळे विचार असून चालत नाही. जो माझं तुझं म्हणतो त्याची दृष्टी संकोचित आहे. हे देवाचं म्हणता आलं पाहिजे. आपण देवाचं असं म्हणतो का? हे माझं, हे तुझं, हे आम्ही कमवलं, हे आमचं आहे, तुम्हाला इथं राहता येणार नाही, तुम्हाला काही करता येणार नाही, आपण असं म्हणतो की नाही? आमचे स्वामी म्हणतात की सकळ जीवाते चिंती. सृष्टीमध्ये जेवढे जीव आहेत आम्ही सगळ्यांचं चिंतन करतो. काय फक्त परमेश्वर जो त्याचं देवाचं चिंतन करतो त्याचंच करतात का? त्याचं तर करतातच, परंतु जो कोण केसना अधिकारी, कुणाचा अधिकार कसा आलेला आहे, सकळ जीवाते चिंती, ही परमेश्वराची व्यापक दृष्टी आहे. देव फक्त काय महाराष्ट्र लोकांचं चिंतन करतात का? फक्त भारत देशामधलं करतात का? नाही, सकळ जीवाते चिंती. जगामध्ये जेवढे काही जीव आहेत सकळ जीवाचं चिंतन परमेश्वर करत असतात. आणि आपण झोपलेलो असतो. सकाळच्या वेळी परमेश्वर आपल्याकडे येतात 3 ते 6 मध्ये, आपण एकदम मस्त निवांत झोपलेलो असतो. परमेश्वराची कृपा दृष्टी जर त्यावेळेस आपल्यावर झाली, अपूर्व काही भेटून जात असतं, आमचा अधिकार पुढे वाढत असतो. आहे का आपले? देवाची दृष्टी, देव आपल्याकडे पाहतो, पण आपण देवाकडे पाहत नाही. आपण इकडे पाहतो, तिकडे पाहतो, हो का नाही? नको त्या ठिकाणी पाहत बसतो. आपण देवाकडे पाहतो का? आपण जरी मंदिरामध्ये गेलो, आपण देवाची मूर्ती पाहत असतो का? नाही, आपण जिकडे तिकडे पाहत असतो. कुठे काही सौंदर्य आहे का, कुठे काय आहे का, आपण जिकडे तिकडे पाहत असतो. जरी मंदिरामध्ये गेलो, अन्य वार्ता करतो, प्रपंचाच्या वार्ता करतो, बडबड करतो, हातामध्ये गाठी आहे, पण तुझी बायको बरी आहे का ग? ते म्हणते तुझी सून बरी आहे का रे? बरी आहे का ग? तुझी बायको बरी आहे का? बरी आहे का रे? आपण असं विचारत असतो. कुठे जरी गेलो मंदिरात तरी तिथे विकार आपल्यासोबत आहे. एखादा बाबा निरूपण करतो आहे, आपलं लक्ष असतं का तिकडे? नाही, आपलं दुसरीकडे असतं. कोण काय करतं, कोण काय करतं, आपलं लक्ष तिकडे असतं. आणि म्हणून माझं तुझं म्हणणाऱ्यांची डोळे मोठे आहेत, परंतु ते संकोचित आहेत. तसं आमच्या स्वामींची दृष्टी जी आहे सकळ जीवांना चिंतन करणारी आहे. बाईसा विचारते, बाबा आम्ही बाबा ते चिंतू. बाबा काही चिंतती? बाई ही श्री प्रभूची थाप चिंती. आम्हाला बाबांनी थाप मारली होती ना, जाय मेला चक्रा होय म्हणे. तो नाही, राजमठामध्ये आमच्या बाबांनी थाप मारली, मेला जाय जाय म्हणे. ती थाप मारलेली आमचे स्वामी चिंतन सगळे आठवतात. मादासी विचारते स्वामींना, तुम्ही काय चिंतन करता? बाई हे सकळ जीवाते चिंती. आम्ही सकळ जीवाचे चिंतन करतो. कुणाचं भलं कशामध्ये आहे, कोण केसना अधिकारी आहे, कुणाचा अधिकार कसा आलेला आहे, हे परमेश्वर चिंतन करून तो अधिकार आणत असतात. ही आहे व्यापक दृष्टी, विशाल अंतःकरण. तसं आमच्या दत्तात्रेय प्रभूंचं दर्शन सुद्धा अमोघ सांगितलं. ते व्यापक आहे, ते अमोघ आहे. अमोघ म्हणजे निष्फळ वचीची, व्यर्थ जाणारच नाही. मोघ म्हणजे व्यर्थ जाणार नाही, अनिश्चित पण नाहीये, झालं की तो उद्धरलाच.
फळ देणार आहे, ते कधीच वाया जात नाही. निश्चित रूपाने साधकाची चर्या पूर्ण करणार आहे, मुक्तीची योग्यता देणार आहे. याला सामूहिक दर्शन म्हणतात. जो दत्तात्रेय प्रभूंना शरण गेला, परमेश्वर त्याला वायाला जाऊ देत नाही. त्याला शेवटपर्यंत त्याची काळजी परमेश्वर करतो, त्याला मुक्तीही देतो. ते अमोघ दर्शन झाल्याबरोबर उद्धरलाच की, पण ते कवना देण्याची नाही. तर म्हटले दर्शन कुणाला पण होत असेल ते, तर म्हटले कुणाला पण होत नाहीये. डकले चांगदेव भट्टा ते डकले चांगदेव भट्ट चुकले. स्वामींचा मुक्काम वेरूळला. डकले आणि चांगदेव भट्ट स्वामींना सांगतात, जी आम्हाला दत्तात्रेय प्रभू दर्शन घ्यायचं आहे. स्वामी तर तुम्ही जाणार का? हो म्हटले आम्ही जाऊ. स्वामी त्यांना विधी सांगितला, एका गावात थांबू नका, एका ठिकाणी मुक्काम करू नका, एका ठिकाणची भिक्षा घेऊ नका, आणि संबंध्यांना भेटू नका, एवढंच तुम्ही करा. परंतु आता हे रस्त्याला निघाले, लीला फार मोठी आहे. संदर्भ तुम्हाला मी सांगतो. रस्त्याने निघाले, डकल्यांची सासूरवाडी होती डाऊलवाडी. त्या डाऊलवाडीमध्ये गेले, बाजारामध्ये गेले, तिथे काही खाद्यपदार्थ घेतले. आता सासूरवाडीचा पुळका भरपूर असतो की नाही? जावायचा मान कुठे असतो? सासूरवाडीमध्ये असतो. ज्याला कोणी कुठे विचारत नाही त्याला सासूरवाडीमध्ये विचारलं जातं, बरोबर आहे की नाही? तो कसा का तिकडे असे ना, पण त्याचा मान कुठं? सासूरवाडी. जावई आले तिकडे कुठे का लोळून पडेना, पण जावाई आला. असं नका वायफट, पण जावई घरी आला. सासू सासरे असतात, त्यांना जावई बापू आले त्यांना मान्यता करावीच लागते. आता याला मोह सुटला डकल्यांना की आपल्या सासूरवाडीमध्ये भेटावं आणि पुढे निघून जावं. आणि मग त्यांनी काहीतरी खाद्यपदार्थ घेतले. एकाला सांगितलं, अहो एवढे माझ्या घरी देऊन द्या. त्यांनी सांगितलं, जाणं म्हटलं, घर तुमचं घर जवळच आहे ना. मग ते गेले. गेल्यानंतर जावे बापू आले. मग पाय धुवायला गरम पाणी, आंघोळीला गरम पाणी. आणि मग ते म्हटले, आता मी येतो सासूबाई. ते म्हटले, अहो थांबा ना, तुम्ही तर लांब चालले, दत्तात्रेय प्रभूंना भेटायला चालले, तुमची गॅरंटी काय वापस येण्याची? थांबा, आता एक दिवस थांबा, आमच्याकडे तर जेवण करा. आणि मग आता हे ब्राह्मण भोजन केलं, मस्त बासुपोतीवर झोपले. लोकांना कळलं जावाई गावामध्ये आले, मग त्यांनी आमंत्रण दिलं. दिवस होते उन्हाळ्याचे, आंबेरस चालू होता. आणि मग तिथेच आंबे खात बसले. घेतले निमंत्रण, बसले आंबे खात. आणि मग चांगदेव भट्ट म्हणतात, डकले हो, चला आता वापस. अरे म्हटले, जाऊ ना दत्तात्रेय प्रभूंना भेटायला. म्हटले, कशाला जातो आता? आपल्याकडून सगळ्या नियमाचा भंग झाला. स्वामींनी काय सांगितलं होतं आपल्याला? एकाच ठिकाणी थांबायचं नाही, एकाच गावात थांबायचं नाही, संबंध्यांना भेटायचं नाही. आपण तर नियमाचा भंग केला, आपण वचनाचा भंग केला. आता दत्तात्रेय दर्शन आपल्याला होणार नाही. आणि मग ते दोघंही स्वामींकडे जातात. स्वामी म्हटले, दत्तात्रेय प्रभू भेटले तुम्हाला? स्वामींना माहितीही होतं. मग त्यांनी सगळी हकीकत सांगितली. म्हटले, देवा यांच्या घरी गेलो, हे बसले आंबे खात, आमंत्रण घेत बसले. मी म्हटलं चला, यांनी काय माझं ऐकलं नाही. दोघेही वापस आले. दत्तात्रेय स्वामी म्हणतात की के आंबे के दत्तात्रेय प्रभूंचे दर्शन. म्हटले, कुठे आंबे आणि कुठे दत्तात्रेय प्रभूंचं अमोघ दर्शन? जर आंबे खात बसले नसते, संबंध्याला भेटले नसते, दत्तात्रेय प्रभू दर्शन त्यांना झालं असतं की नाही? झालं असतं, पण नियमाचा भंग केला. तशी योग्यता त्यांच्याकडे नव्हती, विधीचा भंग झाला, अनाधिकाराचा व्यत्यय आला. म्हणून ते अमोघ दर्शन ते कुणालाही होत नाही. आणि म्हणून लक्षामध्ये ठेवा, जेव्हा आपण स्थानाला जातो तेवढं संबंधी भेटत बसायचे नाही, नातेवाईक भेटत बसायचे नाही. पहिले स्थानवंदन करत जा, नंतर नातेवाईकांना भेटा. काही लोक कामं करतात, मग चाललं रस्त्याने पहिलं संबंध्यांना भेटणार, नंतर मग स्थानाकडे जाणार. तसं करू नका, पहिले स्थानाकडे जा, नंतर संबंध्यांना भेटा. ज्या हेतूने निघाला, तर हेतू फार महत्वाचा असतो. डकले आणि चांगदेव भट्ट जर ते हेतूने निघाले असते, स्वामीने किती सोपा त्यांना आचार सांगितला, परंतु झाला का त्यांना? म्हणून दत्तात्रेय प्रभूंचं दर्शन हे काही सोपं नाहीये. सेवा करावी लागेल, स्मरण करावं लागेल. पुढे आपण पाहणार आहोत सेवेचे संदर्भ. आणि म्हणून डकले चांगदेव भट्टांना दर्शन झालं नाही. संबंध्याची मेले नागवले, संबंध्यामुळे एवढं झालं. म्हणून तो स्वामी सांगतात की स्वदेश संबंध त्याज्य, टाकून द्या घर दार मुलं बाळ सगळा त्याग करा, तरच मी तुम्हाला भेटेल. दत्तात्रेय प्रभूंचं अमुक दर्शन आपल्याला पाहिजे असेल, हे मात्र सगळा त्याग तुम्हाला संपत्तीचा, नातेवाईकांचा त्याग करून अनुसरावा लागेल.
तेव्हा ते दर्शन होईल. त्यासाठी नुसतं फक्त होईल का? चिंतन, स्मरण, सेवा ही करावी लागेल. तो ध्यास तळमळ आपल्याला करावी लागेल. त्यासाठी त्याग फार महत्त्वाचा आहे. आणि म्हणून या चरित्रनामात शिकून येते की दत्तात्रेय प्रभूंचं अमोघ दर्शन का झालं नाही, तर ते स्वामींच्या भंगाचा, नियमाचा भंग केला, वचनाचा भंग केला म्हणून झालं नाही. आपल्याकडून सुद्धा जे काही परमेश्वराने विधी सांगितले ते भंग होऊ नये, लक्षामध्ये ठेवा. आज आपण या श्लोकामध्ये बघितलं की दृष्टी कशी असावी, अंतकरणाची उदारता कशी असावी, दत्तात्रेय प्रभूंचं अमोघ दर्शन ते कशा प्रकारचे बघितलं. पुनश्च एकदा उच्चार करतो. अशा प्रकारे चौथा श्लोक दुसरा भाग संपला. निर्मलं रक्तवर्णञ्च सुंदरं स्वांगशोभितं सुलोचनं विशालक्षं दत्तात्रेय नमस्तुते. दंडवत प्रणाम.